देव आहे सुकाळ देशी अभाग्यासी दुर्भिक्ष नेणती हा करू साठा भरले फाटा आडराने वसवणे असे घर माग दूर घातला नेलती हा करू साठा भरले फाटा आडराने तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेशी तू नेनते हा करू साठा भरले फाटा आडराने पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते शिवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांचे रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरिवतमसां राशिं नाशयति विघ्नानां समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं जगननेतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि विठ्ठल देव आहे सुकाळ देशी अभाग्यासी दुर्भिक्ष नेणती हा करू साठा भरले फाटा आडराने अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री क्षेत्र ढोकी भगवान गणेशजींच्या सेवेत 28 वर्षापासून आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न करणारा कामगार गणेश मंडळ यांच्या वतीने 28वे वर्ष आहे। मार्गदर्शक हरिभक्तिपरायण नारायण महाराज बोधले, शिवाजी महाराज घाटगे आणि हरिभक्तिपरायण पंडित महाराज गुरुजी यांच्या मार्गदर्शनात आपली वाटचाल चालू आहे। आज 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसात आपण जगद्गुरु तुकोबारायांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण अभंग चिंतना करता निवडलेला आहे। महत्त्वपूर्ण म्हणलो काय याच्या करता प्रत्येकाच्या जीवनाशी याचा संबंध आहे म्हणून महत्त्वपूर्ण आहे। आपल्याला आपल्या जीवनाशी कोणाचा संबंध आहे आपल्यालाच कळलंच काही सांगता येत नाही। संपूर्ण जगाचं ज्यांना कळतं त्यांना वेदशास्त्राने संत म्हणतात आणि ती मंडळी आपल्या जीवनातल्या गरजा जाणून देतात। प्रपंचामध्ये एखादा माणूस आजारी पडतो, त्याला गरज आहे औषधाची, गरज आहे पण ज्ञान नाही। डॉक्टरला ज्ञान आहे पण गरज नाही। गरज आणि ज्ञान दोन्ही एक आलं पाहिजे। मग मेडिकल स्टोर्स नाहीतर पेशंट लगेच गेले असते मेडिकल स्टोर्स मध्ये अमुक अमुक द्या म्हटले असते। पण दोन गोष्टी मनाने करू नये, औषध मनाने घेऊ नये आणि परमार्थ मनाने करू नये। मनोमार्गे गेला
तो येथे मुकला. स्वतःच्या मनानं जमतच नाही महाराज. एक स्वयंबुद्धीच्या बाही ज्ञानोबारा म्हणतात, रिगाले त्याचे सेच नाही. आणि एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिळली. स्वतःचं काम नाही आपल्या बुद्धीला कळत नाही. आपल्या बुद्धीला मागच्या जन्माचे संस्कार असतात आणि ते काही अंशात जागृत असतात. फक्त त्या संस्काराची दिशा जर आपण पाहिली, ल्यावे खावे बरे असावे सदैव हे शिकरी हाव संसारी, पंच ज्ञानेंद्रियांचे जेवढे विषय आहेत तिकडच आपली धाव आहे. हे पाचे द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी. ज्ञानोबारा म्हणतात 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारा आपली धाव बाहेर आहे. पण ज्याच्या करता धावायचं ते मात्र आत आहे. भेट कशी होईल? पत्ता चुकला. जे वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब दृष्टांत द्यायचे. जुना काळ तेलाचे दिवे असायचे आणि काटकसर फार. एक आजीबाई आपल्या घरामध्ये गोधडी शिवत होती. शिवता शिवता प्रकार असा झाला, दिवातलं तेल संपलं, दिवा विझला आणि हातातली सुई बाजूला पडली. पडल्यानंतर थोडा विसर पडला. जवळच्या गोष्टीचा सुद्धा विसर पडतो. परमार्थामध्ये ते तेच आहे, तुझी आहे परी तू जागा चुकलासी, चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. जवळचा पण विसर पडला. विसर पडल्यानंतर तेल नव्हतं. आजीबाई रस्त्यावर आल्या आणि पंचायतच्या दिव्यामध्ये आणि सुई शोधायला लागल्या. बाहेरगावचा माणूस 1 तासापूर्वी गेला होता. येऊन पाहतो तर आजीबाई माती उकरतायत. काय प्रकारे म्हाताऱ्या माणसाला मदत करावी. नित्यम वृद्धोपसेविना चत्वारी तस्य वर्धनते आयुर्विद्या यशोबलम. आयुष्य विद्या यश आणि बळ हे वृद्ध माणसाचे सेवेनं वाढतं. या तत्वापुटी तो जवळ गेला. आजीबाई नमस्कार. 1 तासापूर्वी पाहिलं तुम्ही माती चाळताय. काय हरवलंय तुमचं? बाबा गोधडी शिवायची सुई हरवली आहे. मला नेमकं ठिकाण सांगा, मी तुम्हाला मदत करतो. घरात हरवली आहे. इथं का शोधता? उजेड म्हणून. हे असणं करता नाही सांगितले, आपलं असं चाललेलं आहे. आपली गरज आहे एकीकडे आणि शोध आणि कष्ट आहे दुसरीकडे. किंवा गरज आणि शोध याचं एकत्रीकरण संत करतात. सगळ्यांच्या जीवनामध्ये अशी एक शक्ती आहे की ती हवी आहे. तिचं नाव आहे देव. आपला मराठीतला सामान्य शब्द आहे देव. व्याकरणामध्ये आता तुम्हाला गेलं असेल शाळेमध्ये, व्याकरणाच्या किती जाती, शब्दाच्या जाती किती? 8. वा शाबास, हुशार आहे. पहिली जात कोणती? नाही, बर नसू द्या. 8 सांगितले, काही कमी नाही. त्याच्यामध्ये पहिली जात आहे नाम. नामाचे 2 प्रकार आहेत, सामान्य नाम आणि विशेष नाम. राम, कृष्ण, हरी, विष्णू सहस्रनाम विशेष नाम आहे. आणि सामान्य नाम देव. सामान्य नाम गणपती देव, भगवान शंकर देव, भगवान दत्तात्रय देव, पांडुरंग परमात्मा देव. हा देव शब्द सगळ्या देवाला देवी देवताला चालतो. पण तो सामान्य कनिष्ठ शक्तीचा असा नाही, सर्वांना व्यापकत्वाने चालतो म्हणून सामान्य. आणि काही विशेष आहेत. उदाहरणार्थ राम हा शब्द विशेष आहे. मोठा दृष्टांत ते पण सांगून वेळ जाईल. जेव्हा धर्मराज आणि हस्तिनापूर तक्ष राजे झाले, सम्राट राजे, आणि नियम आहे सम्राट राजाने राजसू नावाचा यज्ञ करावा. यज्ञ सुरू केला. यज्ञ करणं सोपं नाही. भगवान कृष्ण परमात्म्याला विचारलं, देवा सुरू करतो पण सफल झाला कशावर ओळखायचं? म्हणजे घंटा आणून टांगा मंडपात.
घंटा आपोआप वाजायला लागली की समजायचं सफल झाला. घंटा टांगली पण काय वाजना महाराज. शेवटी पुन्हा धर्मराजाने विचारलं, देवा घंटा वाजना किती दिवस झालं, अवघड होत चाललंय, यज्ञ करणं कठीण आहे, कसं सफल होईल. भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, तुमच्या नगरीपासून साधारण 20 किलोमीटर आसपास एक साधूंचा आश्रम आहे. ते साधू इथे मंडपात आले आणि त्यांनी प्रसाद घेतला की यज्ञ सफल होणार आहे, घंटा आपोआप वाजणार आहे. धर्मराज गेले, नमस्कार केला. महाराज मी राजा धर्मचक्रवर्ती आहे, राजूषी यज्ञ चालू आहे, तुम्हाला निमंत्रण द्यायला आलोय, तुम्ही यावं आणि आमच्या यज्ञातला प्रसाद घ्यावा, म्हणजे यज्ञ सफल होईल. आता साधू असतात ते विरक्त असे तृणम जगत. विरक्त माणसाला मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव. ज्यांचा फोटो आहे त्यांचा प्रसंग आहे. सद्गुरु जोग महाराजांना कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी दरबारात कीर्तन करण्याकरता बोलवलं होतं. महाराज गेले, विना घेऊन सुरू झालं भजन. शाहू महाराज येऊन बसणार, त्यांच्याकरता गादी टाकली होती. जोग महाराजांनी भजन थांबवलं आणि सांगितलं, शाहू आमच्या वारकरी कीर्तनाच्या मर्यादा इथं श्रीमंत गरीब हा भेद नाही, ज्ञानी अज्ञानी हा भेद नाही, राजा प्रजा हा भेद नाही, आणि तुम्ही जर गादीवर बसत असाल तर मी कीर्तन करणार नाही, इथंच थांबवतो. काढून दिली महाराज गादी आणि शाहू महाराज सगळ्यात सारखे बसले. नाही भिडबाड तुका म्हणे साना. साधून सांगितलं, राजा तू राजा आणि मी महाराजा, कोण कोणाकडे यायचं रे? काय मला तुझ्याकडे येण्याची गरज पडली? या परिसरातले झाडं मला सुंदर फळं देतात, वाहणारे झरे स्वच्छ पाणी देतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, कशाला येऊ तुझ्याकडे? खूप विनंती केली, खूप विनंती केली. असं आहे का? मग काय देशील मला? तुम्ही मागाल ते. 100 यज्ञाचं पुण्य दे आणि मग येतो. कपाळाला हात लावला, एक होईना. 100 यज्ञाचं पुण्य कोणाकडे? मग येत नाही, जा. धर्मराज परत आले. भीमदादाला तेच उत्तर, अर्जुनाला तेच उत्तर, नकुल सहदेव तेच उत्तर. 5ही अगदी विनमुख आले, चिंताक्रांत बसले होते. द्रौपदी मातेनं पाहिलं, का हो तुमच्या मनात चिंता आहे काहीतरी, काय अडचण आहे? द्रौपदी काय करावं ते साधू येत नाहीत, 100 यज्ञाचं पुण्य मागतायत, कुठं एक होईना, कुणाकडे येते 100 यज्ञ. द्रौपदी मातेने नमस्कार केला, तुमच्या पायाच्या पुण्याने फक्त आज्ञा द्या, मी साधूला घेऊन येते. धर्मराज म्हणतात, ज्या पाण्यात उंट बुडतो त्या पाण्यात शिळीनं म्हणावं, माझं जमलं. आम्ही 5ही थकलो आणि तो म्हणते माझं जमलं. तुमच्या पायाच्या शक्तीनं प्रसादानं मी घेऊन येते, फक्त होकार द्या. दिला होकार. सुंदर रथ आणला तयार करून, बाजूला करा. मी आणला, बाजूला करा, काही आणू नका. मी माझ्या महालापासून तो साधूंच्या आश्रमापर्यंत पायी चालत जाणार आहे. आणि गेल्यानंतर नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज पांडव पत्नी द्रौपदी मी तुम्हाला निमंत्रण देण्याकरता आली आहे, आपण चलाव. महाराज म्हटले, द्रौपदी तुला माहित नाही का माझं उत्तर काय आहे? माहित आहे. काय? 100 यज्ञाचं पुण्य तुम्हाला पाहिजे ना? हा, विचार करा. 100च यज्ञाचं पुण्य पाहिजे का अधिक यज्ञाचं पुण्य पाहिजे? अगोदर विचार करा आणि मग मला मागा. साधू महाराज चेहऱ्याकडे पाहायला लागले. वास्तविक धर्म कार्यामध्ये प्रथम अधिकार कोणाला आहे? काय द्यायचं जाऊ द्या. श्रावण महिना होऊन गेला, बरीच माणसं श्रावण महिन्यात माणसं होतात. वाईट खात नाहीत, वाईट पित नाहीत, दाढी करत नाहीत, डोकी करत नाहीत. एकच महिना आणि तेवढ्या महिन्यामध्ये एखादी सत्यनारायणाची पूजा करायची इच्छा झाली, पत्नी माहेरी गेली, दूर आहे माहेर, आणि एकच दिवस राहिला, ब्राह्मण देवाकडे जातात, देवा सत्यनारायणाची पूजा करायची पण मालकीन मात्र येऊ शकत नाही, साहित्य आहे घरी. ब्राह्मण देव म्हणतात करता येते, सुपारी घ्या, कमरेला खोवा, पत्नीचं प्रतीक म्हणून, आणि मग आपल्याला करता येत. आता उलटा विचार करा बरं,
पती गावाला गेला आणि पत्नीला सत्यनारायणाची पूजा काही नारळ खाऊन करता येते का? नाही करते. साधू महाराज म्हणतात, द्रौपदी तुझ्या पतीकडे नाही पुण्य, तुझ्याकडे आलंच कुठून? द्रौपदी मातेने सांगितलंय, बघा भक्तीचं वर्म आहे. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. राम म्हणून पाऊल टाकला की एक यज्ञ होतो, असं भक्तिशास्त्र आहे. माझ्या महालापासून तुमच्या आश्रमापर्यंत चालत आले, रामराम म्हणत आले, किती यज्ञ झाले, याच्यातले 100 न द्यायला काय बिघडले? साधू महाराजांना कबूल करावून घ्यावं लागलं. साधू महाराज यज्ञ मंडपात आले, प्रसाद घेतल्याबरोबर घंटा खणखण वाजू लागली, यज्ञ सफल झाला, दृष्टांतही संपला. मी का सांगतो याच्याकरताच की आपल्या जीवनातल्या गरजा आपल्याला कळत नाही. आपल्या जीवनातली गरज आहे देव. देवाचे काही विशेष नाम आहेत. राम विशेष नाम आहे. कृष्ण, कृषीर्भूर्वाचक शब्द नश्च निवृत्तिवाचक तयोरैक्यम प्रपद्यन्ते कृष्ण इत्यभिधीयते. चित्ताचं हरण करणारा, त्याचं नाव आहे कृष्ण. हरी हरिर हरते पापानी दुष्ट चित्तैरपि स्मृता. आपल्याकडनं घडणारी पाप नष्ट करतोय हरिनाम. भीष्माचार्याने शरपंजरी पडल्यानंतर 1000 नावं सांगितली देवाची. ओम विश्वम विष्णु षटकारू भूतभव्य भवत्प्रभू भूतकृत भूतवृत भावो भूतात्मा भूतभावना. 1000 नाव आहेत त्याच्यात. ही सगळी विशेष नाम आहेत. आपण आजारी पडला असाल तर शास्त्रकार असं म्हणतंय, औषध घेताना अच्युतानंत गोविंद नामाचा जप करत करत घ्या. अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजम नश्यन्ते सकला रोगाः सत्यम सत्यम वदाम्यहम. व्यासांचा श्लोक आहे. आपल्या ग्रहावर एखादा, आपल्या राशीवर एखादा ग्रह आला, उदाहरणार्थ आपल्या राशीवर शनी आला, 7.5 वर्ष सुख पडू देत नाही तो. माणसामध्ये म्हणे ना 7.5 लागली म्हणतात आम्हाला. 7.5 म्हणजे काय? राशीवर शनी ग्रह आला की 7.5 वर्ष तो सुख पडू देत नाही. जर असं असलं तर शास्त्रकार म्हणतात, एकादश स्थानी तो गोविंदे किम कुर्वन्ति नवग्रहा. आपल्या मनात गोविंद नामाचा जर जप असला तर 9 ग्रह जरी विरुद्ध झाले तरी काही करू शकत नाहीत. नामात विशेष नाम आहे. शेवट सांगतो, प्रवास करत असताना नारायण हरी नामाचा उच्चार करावा. अनुभवाचीच गोष्ट आहे, श्रद्धा आहे. आता पण 56 वर्ष प्रवासात आम्ही आहोत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहे. आमच्या गाडीचे अपघात झालेत 9. मी म्हणणं गमतीनं म्हणत असतो, मी अपघात महामंडळाचा अध्यक्ष आहे. इतके अपघात कोणाचे झाले, पण पायाला काटा टोचेल एवढं सुद्धा घडलं नाही महाराज. 10वा प्रकार, ढोकीहूनच चाललो होतो गावाकडं आणि मंगरूळ पाटीवर आल्यानंतर हे म्हणे, दादा मला झोप येऊ लागली, गाडी घ्या. त्याला झोपवलं, गाडी घेतली. कळंबच्या शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत चांगला जागा होतो. डावीकडं वळलं की हसेगाव 4 किलोमीटर. डावीकडे वळलेलं कळालं, झोप लागली. स्विफ्ट डिझायर गाडी होती, स्विफ्ट डिझायर. आमचं गाव आलं, मागं पडलं, पुढे आंदोरा आलं. काय भगवंताची लीला कळाली नाही. ॲक्सिलेटरचा पाय घसरला आणि ब्रेक पायड्यावर पडला, झटका बसला, मग जागा झालो. हेही जागा झालं. काच खाली घेतला, म्हणजे दादा अंदुरा आला, आपलं गाव मागं राहिलं. 9 किलोमीटर. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळे काळाचा रिंग नाही. 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 विशेष नाम आहेत परमात्म्याच्या. त्या नामामध्ये ते सामर्थ्य, हे विशेष नाम आहेत. पण देव नाम सामान्य नाम आहे, जे सगळ्या देवदेवतांना चालतं, त्याला म्हणतात देव. तेव्हा सगळ्यांची गरज आहे देव.
कोणाला कळतं आणि कोणाला कळत नाही एवढंच आहे. ज्यांना वेदशास्त्र आणि संतांची संगती झाली त्यांना कळतं की आपल्या जीवनाची पूर्णता विठ्ठलची एक देवलेला, विठ्ठलाची एक देवलेला, विठ्ठलाची एक देवलेला. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देवलेला, विठ्ठलाची एक देवलेला, विठ्ठलाची एक देवलेला. परमात्मा दर्शन झाल्याशिवाय जीवनाची सार्थकता म्हणजे पूर्णत्व नाही. किती बंगले बांधा, किती पैसा मिळवा, किती मोठी सत्ता भोगा, पण हे जर नाही घडलं, श्रीमदाद्य शंकराचार्य प्रश्न करतात, शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम धनम मेरुतुल्यम यशश्चारुहासम हरेरंग्रे पद्मे मनश्चेन्न लग्नम ततक्किम 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 ततक्किम. प्रश्न शेवटी अरे पुढं काय? शरीरम, शरीर सुदृढ आहे, गोरा गोमटा आहे, देखणा आहे, चांगलं बलवान आहे. तथा वा कलत्रम, पत्नी अनुकूल आहे. धनम मेरुतुल्यम, किती खर्चलं तरी संपत नाही पैसा. यशश्चारुहासम, जाईल तिकडे यश मिळतंय. फक्त एकच नाही, हरिरंग्री पद्मे मनश्चेन्न लग्नम, परमात्म्याच्या चरणाकडे मन जर लागलेलं नाही, ततक्किम 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 ततक्किम. पुढं काय? झाडोनिया हात जाती, पात्र होती दंडासी. जरी किती जरी आपण इथं सत्ता भोगली तरी परंतु आयुष्य संपल्यानंतर मग तेथे नचले काही. सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तयमाज्ञा. त्याच्याकरता जीवनामध्ये शहाण्या माणसाला लवकर कळतं की आपल्या जीवनाची गरज भगवान परमात्मा आहे, देव आहे. तसं पाहिलं तर दोन प्रकारच्या गरजा आपण लक्षात घेऊ, शरीराची गरज आणि जीवाची गरज. शरीराची गरज रोटी कपडा मकान ही शरीराची गरज आहे, आणि जीवाची गरज एक परमात्मा. त्या परमात्म्याची का अनुभूती प्राप्त झाली की पुन्हा जगात काहीच शिल्लक राहत नाही महाराज. अशी सर्वांगीण शक्ती ज्याच्याकडे आहे त्या परमात्म्याच्या बाबतीमध्ये काही लोकांना देव शब्द ऐकल्यानंतर खोटं वाटतं. हे पोट बरे लोकांनी काढलाय शब्द. कोणता? देव. असता तर आम्हाला दिसला असता. ह्यांना ज्या डोळ्याने दिसायचं ते डोळे सुद्धा दिसत नाहीत, ज्या बुद्धीला दिसायचं ते बुद्धी सुद्धा दिसत नाही, आणि देव दिसायचं नाही म्हणतात. असं आहे, कोणती गोष्ट पाहण्याकरता काही डोळ्याची वेगळीपणा आहे. आपल्याला 3 डोळे पाहावे लागतात, चर्मचक्षु, नंतर भावचक्षु, नंतर दिव्यचक्षु. परमात्मा चर्मचक्षून दिसू शकत नाही महाराज. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातलं केवढं मोठं उदाहरण आहे. भगवान परमात्म्याने अर्जुनाने आपली अपेक्षा प्रगट केल्याबरोबर विश्वरूप दाखवायला सुरुवात केली. दिव्य दृष्टी नव्हती, आणि सांगितलं देवा तुम्ही हे पहा ते पहा ते पहा म्हणता. उठोनी आरसा आंधळ्या दाऊ बैसा, बहिऱ्या पडे ऋषिकेशा गाणीव करा. चांगला आरसा घ्यायचा, जात्यंत म्हणजे जन्मताच आंधळ्या माणसाला दाखवायचा पडे. बघ काय ते काय दिसेल त्याला. आणि तानसेन सारखं गायन आहे, पण ऐकण्याकरता कानसेन लागतो. बैरमभट चालत नाही. बैरमभटानं काय ऐकावते. तसं देवा तुम्ही मला दाखवलंय, पण मला योग्यता नाही. मला ते पाहण्याकरता दृष्टी द्या. आणि मग भगवान परमात्म्याने दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमेश्वरम. अर्जुना मी तुला दिव्य दृष्टी देतो. आणि दिव्य दृष्टी दिल्यानंतरच भगवंताचं स्वरूप पाहता आलं. चर्मचक्षु आपल्या प्रत्येकाला साधारणपणे बहुतेकांना जन्मतः चामड्याचे डोळे आहेत. चामड्याच्या डोळ्याने जड वस्तू दिसते, पण त्याच्या आतला भाव दिसत नाही महाराज. एखादा मुलगा आहे, त्याची आई समोर उभी आहे, चामड्याच्या डोळ्याने आईचा देह दिसेल, पण आईपणा दिसणार नाही. आईपणा दिसण्याकरता भावनेचा चक्षु लागतो.
आणि मग लक्षात येतं मला जन्म देणारी आई आहे. आणि याच्या नंतर परमात्म्याला जर पाहायचं असेल, आता मज दृष्टी दे पांडुरंग माझ बापा, आता मज दृष्टी दे पांडुरंग माझ बापा. शरण मी आलो तुझ निवारून या पापा. शरण मी आलो अंजन देवनी करी मार्ग सोपा. अंजन देवनी करी मार्ग सोपा. जाईना सिद्ध पंथे अवघ्या चुकतील खेपा. जाईला सुख पंथे अवघ्या जाईना सिद्ध पंथे अवघ्या चुकतील खेपा. जाईला सिद्ध पंथे भगवंताला विनंती करावी लागते. पण विनंती मान्य होण्याकरता आपण कुठेतरी सेवा केली पाहिजे. कोणत्याही संस्कृतीमध्ये 5 गोष्टी असतात: तत्वज्ञान, साहित्य, कला, सदाचार आणि इतिहास. याच्यामध्ये सदाचारामध्ये आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत राहणं आणि करत असताना भगवान परमात्म्याचं चिंतन करणं, वेदशास्त्राने संतांनी सांगितलेले नियम पाळणं. उदाहरणार्थ व्रत करा, एकादशी, सोमवार, कथा पूजन, हरिजागर, पुण्य ते असे गाता नाचता बहुफार, पुन्हा बोलीला संसार नाही जाणा सत्यत्वे. एकादशी व्रत करावं, सोमवार करावे आणि 5 महाव्रते तेही करावेत. नाथ महाराजांनी 5 महाव्रत सांगितले: रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती उद्या आहे, एकादशी सारखी करावी लागते, नृसिंह जयंती वैशाख महिन्यात आणि महाशिवरात्री माघ महिन्यात. हे 5 महाव्रत करावी लागतात. याच्यातून भगवान परमात्म्याकडे आपली हाक ऐकू जाते. हाक कोणाची ऐकू जात नाही महाराज. हाक ऐकू जाण्याकरता कुठेतरी ताकद लागते. उदाहरणार्थ एखादं क्रूर श्वापद आहे, वाघ म्हणा, लांडगा म्हणा, तडस म्हणा, आणि ते मारायचं आहे. मारण्याकरता बंदुकीतल्या गोळ्या आणल्या आणि फेकायला लागला, मरल नाही. त्याला मारायचं झालं तर बंदुकीतून जावं लागेल. ते तसं आपल्या हृदयाची झालेली परिस्थिती, ज्याच्यातून निर्विकारपणा निर्माण झालेला आहे आणि निर्विकारपणा निर्माण होऊन भगवान परमात्म्याची हास लागलेली आहे, मगच ती हाक ऐकू जाते आणि परमात्म्याच्या कृपेने दिव्य दृष्टी प्राप्त होते. अशा दिव्य दृष्टीने परमात्म्याला पाहावं. पण सामान्य माणसाला देव आहे का नाही पहिला संशय आहे का नाही. त्यांचा प्रश्न नेहमीच आहे, असता तर दिसला असता. त्यांना सरळ पटवण्याची गोष्ट आहे, बाबा या मंडपामध्ये टीव्हीच्या दृश्य लहरी आहेत का नाही? आहेत. रेंज आहे, दिसत का नाही? ते दिसण्याकरता मशीन आणावी लागते, मग तिनं खेचल्यानंतर दिसतं. तसं परमात्म शक्ती प्रगट होण्याकरता आपल्या हृदयामध्ये ती शक्ती लागते. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवशिता. ही शक्ती आपण कमवावी लागत असते आणि शक्ती कमवण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये 5 देवताची उपासना सांगितलेली आहे. त्यात पहिली भगवान गणपती. का बरं 5च का?
4 का नाही, 6 का नाही, याचं एक कारण आहे. संपूर्ण जग म्हणा किंवा आपला देहपिंड म्हणा, याच्यात जर आपण बारकाव्यानं पाहिलं तर याच्यात 5 महाभूत आहेत. हाडाकडे बघा पृथ्वी तत्व आहे, रक्ताकडे बघा जलतत्व आहे, पोटाला हात लावा गरम लागते अग्नी तत्व आहे, नाकाजवळ बोट न्या वायू तत्व, आणि कुठेही शस्त्र खुपसतं आकाश तत्व आहे. फक्त पृथ्वीवर भिन्नता आहे. जे प्राणी पृथ्वीवर राहतात त्या प्राण्याच्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे. बैल आहे, म्हैस आहे, रेडा आहे, गाय आहे, कुत्रे आहेत, मांजर आहे, जी पृथ्वीवर राहतात त्यांच्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे. जे प्राणी पाण्यातच राहतात त्यांच्या शरीरामध्ये जलतत्व अधिक आहे. उदाहरणार्थ मासा, कासव, मगर, काही सर्प पाण्यातच राहतात, त्याला पाण्यातच जीवन आहे. का? त्यांच्या शरीरामध्ये जलतत्व अधिक आहे म्हणून पाण्यात राहू शकतात. काही प्राण्याच्या शरीरामध्ये अग्नितत्व अधिक आहे. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, सूर्यमंडळाजवळ काही प्राणी राहतात पण जळत नाहीत, त्यांच्या शरीरामध्ये अग्नितत्व अधिक आहे, जळत नाहीत. काही प्राण्याच्या शरीरामध्ये वायू तत्व अधिक आहे. उदाहरणार्थ कावळा, चिमणी, मोर, घार का उडतात? वायू तत्व अधिक आहे म्हणून उडतात. आणि सगळ्याच प्राण्याच्या शरीरामध्ये आकाश तत्व आहे. शस्त्र खुपसलं की घुसणं हे आकाशाचं काम आहे. आकाश हे अवकाश देतं, माझा सांगण्याचा मुद्दा असा. आणि अशा 5 महाभूताची जबाबदारी 5 देवताकडे आपल्या शास्त्राने सोपवलेली आहे. पृथ्वी तत्वाची जबाबदारी भगवान गणेशजींची आहे, जलतत्वाची जबाबदारी भगवान शंकरांची आहे, अग्नि तत्वाची जबाबदारी भगवान सूर्यनारायणाची आहे, वायू तत्वाची जबाबदारी भगवती देवीची आहे, आणि आकाश तत्वाची जबाबदारी भगवान विष्णू परमात्म्याची आहे. म्हणून आपल्या परंपरेमध्ये 5ही देवतांचं उपासना सांगितलेली आहे. निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या दृष्टिकोनातून भगवान गणेशजींची देखील आपण आराधना केली पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये भगवान गणपतीची आठवण ज्ञानोबाराने पहिल्या अध्यात नमनातच काढली आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेश सकलातमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी. सगळ्याचा मुद्दा असा, भगवान गणपतीची उपासना. गणपतीला आपण देव म्हणू शकतो. आणि गणानाम पतीही गणपतीही. गण म्हणजे समुदाय, समुदायाचा जो मालक आहे त्या मालक म्हणून त्याचं नाव आहे गणपती. अशा गज आनन याला इतिहास वेगळा आहे. हत्तीचं तोंड बसवावं लागलं भगवान शंकराने. पार्वती मातेच्या मलापासून पुतळा बनवला आणि त्यात जीव अर्पण केला. पार्वती माता स्नानाकरता बसलेल्या होत्या आणि सांगितलं दार राखा. भगवान शंकरजी आले, त्यालाही प्रतिबंध केला. आणि प्रतिबंध केल्यानंतर भगवान शंकराने धड उडवलं. उडवल्यानंतर पार्वती मातेने सांगितलं मी तयार केलेला होता तो, तुम्ही धड कसं काय उगल? आणि मग हत्तीचं धड बसवलं म्हणून गजानन अशा प्रकारचं नाव आपल्या संस्कृतीमध्ये आहे. सांगण्याचा मुद्दा असा, या सगळ्याच देवदेवताला एक शब्द आहे, तो देव आहे. काही ना त्याची शंका का अनुभवाला येत नाही. शास्त्रामध्ये 2 प्रकारचे आवरण सांगितले, असत्वापादक आणि आभानापादक. असत्वापादक देव आहे का नाही कोणास ठाऊक, असत्वापादक. आणि आभानापादक असला तर आम्हाला दिसला असता, हे आभानापादक आवरण. भगवान परमात्म्याच्या उपासनेने आणि आपल्यात योग्यता प्राप्त झाल्यानंतर ते आभानापादक आवरण नष्ट होतं. पण असत्वापादक आवरण नष्ट होण्याकरता शास्त्र, वेद आणि संत लागतात. तेच असत्वापादक आवरण नष्ट करण्याकरता महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देव आहे सुखाळ देव आहे सुखाळ देव आहे सुखाळ देव आहे सुखाळ देव आहे सुखाळ
देव आहे का म्हणतात? ज्याने पाहिला ते म्हणू शकतात. त्यांचं असत्वापादक आवरण नाही आणि आभाना पादक देखील आवरण नाही. देखिला देखिला माये देवाचा देव, पेटला संदेह निमाले तुझेपणे. नवे नवे असे जे अधिकार संपन्न योग्यता संपन्न असणारे महात्मे, त्यांना जगाच्या दृष्टिकोनातून जग दिसत नाही. जगाच्या जागेवर जगन्नाथाचा अनुभव होतो. माझे जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. का बरं? दृष्टीत बदल झालेला आहे. आपली दृष्टी जड आहे आणि परमात्म्याची सेवा केल्यानंतर दृष्टीमध्ये चैतन्य प्राप्त होत. चैतन्य प्राप्त होतं म्हणजे याचा ते पाहण्याची योग्यता प्राप्त होते. गुरुजींच्या घरी थोडीशी चर्चा झाली. आपल्या पत्रिकेवर जो ज्ञानोबरांचा फोटो आहे तो फोटो त्यापेक्षा मी वेगळा फोटो दाखवला आहे. वेगळा म्हणजे अमरावती जिल्हा माधाल नावाचं गाव, पाटलाच्या वंशामध्ये एक व्यक्ती जन्माला आली होती. अति बाळ असताना आई स्वर्गवासी झाली. वयाच्या दुसऱ्या वर्षी देवी निघाल्या, दोन्ही डोळे गेले. सावत्र आई होती, मारण्याकरता विष घातलं पण काही परिणाम झाला नाही. सांगतात वृंदावनला रासलीला करत असताना आणि दारावर जी सखी होती तिचं नाव होतं ललिता सखी. ते ललिता सखीचे अवतार आहेत. प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी गुलाबराव महाराज. ते मी ज्ञानोबारांची मुलगी आहे आणि कृष्ण परमात्म्याची पत्नी या भावात राहायची. लुगडं नेसायचे, गोल कुंकू लावायचे आणि आते भावारेखामध्ये 4 दिवस बाजूला राहायचे. अशी गुलाबराव महाराज. आणि त्यांच्या शिष्याने त्यांना विनंती केली, महाराज तुम्ही ज्ञानोबारांना पाहिलंय पण आम्हाला ज्ञानोबारांचं चित्र तरी संपादन करून द्या. तेव्हा गुलाबराव महाराजांनी एका पेंटरला बोलवलं आणि ज्ञानोबारांच्या समाधीमध्ये कशा अवस्थेमध्ये आहेत ते सांगितलं वर्णन करून. पेंटरला चित्र काढल्यानंतर गुलाबराव महाराजांनी वरून हात फिरवला आणि सांगितले, माझे तात म्हणजे ज्ञानोबा आशीष आहेत. ते चित्र आळंदीला ज्ञानोबारांच्या मंदिरामध्ये आहे, सभागृहात आहे. आणखी कोणाला पाहिजे असेल तर कीर्तन संपल्यानंतर माझ्या खिशात फोटो येतो, आपण याच्यावर घेऊ शकता तो. तेव्हा मुद्दा असा आहे, चर्मचक्षु नाही पण ज्ञानोबा कशा देव दाखवण्याची ताकद का? केवढा मोठा अधिकार महाराज. वयाच्या दुसऱ्या वर्षी जर डोळे निघाले गेले अशी व्यक्ती कुठे शिकली असेल? 32 वर्षाच्या आयुष्यात 130 ग्रंथाची रचना आहे. कोणाची? गुलाबराव महाराजांची. आणि मोठ्या विद्वान माणसाला वाचताना बुद्धीला झाक येते, काय लिहितात महाराज, असं अलौकिक व्यक्तिमत्व आहे. सांगण्याचा माझा मुद्दा असा की परमात्मा पाहण्याकरता त्यांनी योग्यता कमवलेली आहे. त्याच्यामुळे चमड्याचे जरी डोळे नव्हते तरी परंतु दिव्य चक्षु होते आणि दिव्य चक्षुने ते परमात्म्याला ज्ञानोबारांना पाहत होते, भगवान कृष्ण परमात्म्याला पाहत होते. मी सांगतो एवढ्याकरता अभंगाच्या संदर्भातून, ज्यांना ती योग्यता मिळाली आहे ते पाहू शकतात आणि ज्यांना योग्यता नाही त्याने विश्वास ठेवायचा असतो. संत सांगतात ना देव आहे, विश्वास ठेवायचा. कुठलीही गोष्ट विश्वासाशिवाय पुढे जात नाही महाराज. कल्पना करा, आपण एखाद्या कपड्याच्या दुकाने गेल्यानंतर त्या दुकानदाराला सांगितलं, बाबा 5 मीटर कपडा शर्ट करता घ्यायचा आहे. दुकानदाराला सगळा अभ्यास असतो, माणूस पाहिल्याबरोबर त्याचा खिस्सा काय आहे हे कळतं आणि तो बरोबर एक तागा काढतो. अमक्या अमक्या कंपनीचा हा तागा आहे, नवीन आहे, भावाला फार कमी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मॅच होणार आहे. आणि मग एवढं ज्ञान झाल्यानंतर म्हणतो मग फाडा 5 मीटर. केव्हा विश्वास बसला? जेव्हा त्यांनी त्याचं व्याख्यान केलं तेव्हा विश्वास बसला. आता ही शाळेत मुलं जात असतील, तुम्हाला ABCD येते ना? तुमच्यासारखं एखाद्या लहान मुलानं गुरुजीला विचारलं, गुरुजी ए असंच का काढावं, B असंच का काढावं, हाय का उत्तर गुरुजीकडे त्याचं? गुरुजी सांगतील, मी सांगतो ते ऐक, पदवीधर हो आणि पुन्हा मग विचार.
पदवीधर झाल्यानंतर कशाला विसरता येते. सुरुवातीला थोडा विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवता ठेवता तो दृढ झाला. तसं संतांच्या वाक्यावर विश्वास ठेवावा लागत असतो. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी. संतांना शास्त्रामध्ये आप्त म्हणतात. आप्तच तो यथार्थ वक्ता. आपण आप्त म्हणजे आपल्या नातेवाईकाला आप्त म्हणतो, पण ज्यांना अनुभव आहे आणि सांगण्याकरता शब्द शक्ती आहे असे आप्त आहेत. निश्चित अशा प्रकारचा जो खरा सिद्धांत आहे तो सिद्धांत जगापुढे मांडतात. तुकोबार आहे तो सिद्धांत म्हणतात देव आहे. जरी आपल्या अनुभवाला नसला तरी देव आहे. आता इथं प्रश्न विचारतो, भूत आहे का हो? कोणी बघितलंय का? हात वर करा बरं. आहे महाराज. आपल्या संतांनी मान्य केले, जैसा जना माझे खेचर असा तुझी जना नव्हे गोचर. तुका म्हणे मागे पाय तया जाय स्थळासी. तुलसीदास प्रभूंना भूताच्या माध्यमातून भगवान प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं आहे. पण ज्याचा राक्षस गण आहे, ज्याचा देवगण आहे त्याला नाही पाहायला मिळत. ज्याचा मनुष्य गण आहे आणि वागण्यात खराब वागतो आणि त्याची झुरूक असली मग मात्र पछाडला जातो. मुद्दा असा की सामान्य अशा प्रकारचे जगातले अनुभव जर आपल्याला नाहीत तर आपण परमात्म्यापर्यंत जाण्याकरता आपल्याला विश्वासच ठेवावा लागेल. तो विश्वास संपादन करण्याकरता तो कोबरामचा देव आहे. कुठं आहे? सुकाळ देशी. जिकडे तिकडे तो व्याप्त आहे महाराज. परमात्म्या विना देशकाळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला. विश्वाकार नामदेव महाराजांचं प्रमाणे देशानं मर्यादित नाही, काळानं मर्यादित नाही आणि वस्तूनं मर्यादित नाही. काही गोष्टी देशानं मर्यादित आहेत. तेर म्हणजे ढोकी नाही, ढोकी म्हणजे तेर नाही. देशानं मर्यादित, कालानं मर्यादित. हा गणेशोत्सवाचा काळ आहे, आपण पाठीमागे उत्सव केला नाही, पुढे करणार नाही, याच काळात करतो. काळाला मर्यादा आहेत आणि वस्तूच्या मर्यादा आहेत. मृदंग म्हणजे माईक नाही, माईक म्हणजे मृदंग नाही. वस्तूच्या मर्यादा आहे. पण या मर्यादा कुठल्याच परमात्म्याला नाहीत. देशाची मर्यादा नाही, काळाची मर्यादा नाही आणि वस्तूची मर्यादा नाही. अशा तिन्ही मर्यादा रहित असणारी जी शक्ती आहे, अदृश्य शक्ती आहे. कारण एक महत्वाची गोष्ट आहे, जे जे मोठं असतं ते व्यापक असतं आणि जे कनिष्ठ असतं ते मर्यादित असतं. परमात्मा सगळ्या जगाचं अधिष्ठान आहे आणि अधिष्ठान असल्यामुळे ते सूक्ष्म आहे. सूक्ष्मत्वा तदविज्ञेयम दूरस्थम शांतिकेश तत्. न दिसण्याची शास्त्रकाराने काही कारण सांगितलेली आहे. अति दूरात, फार दूर असलं दिसत नाही माणसाला. आकाशामध्ये काही चांदण्या सूक्ष्म आहेत, दिसत नाही, त्याला दुर्बीणच लागते. अति दूरात, अति सामिप्यात. डोळ्यात काजळ घाला आणि बघा बरं, दिसतं का? अति जवळ आहे. इंद्रिय घातान, इंद्रियामध्ये व्यवस्थित अशा प्रकारचं चलन नाही, बहिरा झालाय, नाही कळत. मनोनवस्थानात, मन स्थिर नाही. अनेक कारणाने काही गोष्टी अनुभवाला येत नाहीत. पण अशा वेळेला मात्र संतांच्यावर विश्वास ठेवूनच आणि तो आपण प्रकार मान्य केला पाहिजे. तुकोबार आहे त्याच्याकरता म्हणतात देव आहे. कुठं आहे? सुकाळ देशी. परमात्म्याविना जागा शिल्लक अशी कुठलीच नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलशी. विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप. त्या साधनेला लागल्याशिवाय ती साध्य प्राप्त होऊ शकत नाही. ढोकीला यायचं म्हटलं तर ढोकीच्याच रस्त्याला लागावं लागेल. बार्शीच्या रस्त्याला लागून ढोकी येईल. जो तो रस्ता तर तो ठराविक आहे. तसं परमात्म्याच्या अनुभवाकरता भगवान परमात्म्याचा जो मार्ग आहे तो मार्ग आपण स्वीकारावा लागेल आणि तो स्वीकारल्यानंतर तो अनुभवी देव आहे. सुकाळ देशी. जिकडं तिकडं परमात्मा आहे. एक तृणांक यावेनं उरला ऐसा नाही, तृणांक गवळणीचं चिंतन आहे. कुठल्याच ठिकाणी परमात्मा नाही अशा प्रकारची जागा नाही. पण महाराज आम्हाला अनुभवाला येत नाही, त्याचं कारण अभाग्यासी दुर्भिक्ष. जे अभागी आहेत त्यांना मात्र दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ आहे.
कशाचा? देवाच्या अनुभवाचा. हे भाग्य कमावण्याकरता संत जे सांगतात ते साधना केल्याशिवाय भाग्य निर्माण होत नाही. भाग्याचे काही प्रकार आहेत. कर्माचं भाग्य, योगाचं भाग्य, ज्ञानाचं भाग्य आणि भक्तीचं भाग्य. 4 भाग्य. पहिलं कर्माचं भाग्य. आपण मागच्या जन्मात केलेली कर्म, ते कर्म आपण जन्माला येत असताना सतिकर्म भूमले विपाको जात्यायुर भोग, जात आयुष्याने भोग हे मागचं घेऊन आलेलं असतं. ते मागच्या कर्माप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत असतं. त्याच्याकरता हे कर्माचं भाग्य आहे. कर्माचं भाग्य ज्याचं त्याला कळत नाही. थोडेसे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही संकेत आहेत आणि त्या संकेतावरून तो थोडं कर्माचं आपल्याला भाग्य कळायला लागतं. कपाळ भव्य असणं भाग्यवान माणसाचं लक्षण आहे. कानाची साफे मोठी असणं भाग्यवान माणसाचं लक्षण आहे. आपली बोटं जिथं शेंडे आहेत तिथं बोटावर रेषा उमटतात. जसं अंगठा लावल्यानंतर उमटतात ना, तसे रेषा जुळतात. त्या 2 प्रकार आहेत. काही रेषा शंखाच्या आकाराच्या आणि काही रेषा चक्राच्या आकाराच्या. ज्योतिषशास्त्रकार सांगतं एक चक्री सदा भोगी. ज्याच्या 10 बोटापैकी एका तरी बोटावर चक्र जर असलं त्याला अरण्यात जरी नेऊन सोडला तर तो उपाशी राहत नाही. प्रत्येकाच्या बोटावर शेंड्यावर 2 पैकी खुणा असतात. आता बघू नका एखादं चक्र आहे का? एक चक्री सदा भोगी. आता ते चक्र ते पाहावे लागत असतात. एक जरी चक्र असलं ना तो उपाशी राहत ना, तो भाग्यवान असतो. एवढंच काय, माणसाच्या तळपायाच्या आकारावरून सुद्धा भाग्यवान आहे का दुर्दैवी कळतं महाराज. पूर्वीच्या काळात मुलगा लग्नाला आल्यानंतर मुलगी पाहण्याकरता त्याचे पालक जायचे. आताचे बालक आपल्या पालकाला हा त्रास पडू देत नाहीत. ते सरळ सांगतात बाबा आम्हाला ज्ञानोबारांनी शिकवलं, आपुली आपण करा सोडवं. काय कळतं महाराज? रंग आणि रूप कळतं का? बाकीची लक्षण कळतात. 32 लक्षण असतात. 32 त्यातल्या त्यात तळ पायावरून सुद्धा भाग्यवान कळतं. पूर्वीचे पालक मुलगी पाहण्याकरता गेल्यानंतर मुलीच्या बापाला म्हणायचे मुलगी दाखवताना पाय धुवायला वा, न पुसता पाठावर आणून बसवा, आम्ही लक्ष्मीपूजन करणार आहोत. ओल्या पायाचे ठसे उमटतात जमिनीवर. काही ठसे भाग्यवान असतात आणि काही ठसे दुर्दैवी असतात. दुर्दैवी कोणते, भाग्यवान कोणते कीर्तनात सांगून एखाद्यावर अन्याय होण्याची शक्यता न सांगितलेलं बरं. आपलं आपल्याला माहित राहू द्या. विठ्ठल दुसरं भाग्य योगाचं भाग्य. ज्याची इंद्रिय ताब्यात आली, योगाचे ते भाग्य. क्षमा आदे दमा इंद्रिय, कुठलंही इंद्रिय त्याचा आज्ञा मोडतच नाही, समजायचं याला योगाचं भाग्य आलेलं आहे. तिसरं आहे ब्रह्मज्ञानाचं भाग्य. मोक्ष रेखेला भाग्य विनटला. मोक्षाच्या रेषेवर आला की त्याचं भाग्य प्राप्त होतं. त्याला सद्गुरुवा पैसा भेटेची गा, घरा आले घरा आले घरा आले कृपाळ, सांभाळिले 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 अनाथा, केला निळा केला निळा केला निळा पाव. तुकोबारायाने निळोबारायाने मी अनुग्रह देईन वचन दिलं होतं, पण वैकुंठाला गेले. 41 दिवस काही खाल्लं नाही. 41व्या दिवशी प्रत्यक्षात परमात्माच वैकुंठाहून आले. आल्यानंतर निळोबारायाने म्हणतात निळोबा डोळे उघडा, मी तुम्ही ज्याच्या करता आराधना करतात तो मी परमात्मा तुमच्या पुढे उभा आहे. निळोबाराय म्हणतात देवा येथे तुझं लागे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला का, तुला काय बोलवलं का आम्ही? आम्ही तुकयाचा धावा करीत असो. निळा म्हणे आम्ही नोळ खोजी देवा, तुकयाचा धावा करीत असो. आणि नंतर भगवंताने तुकाराम महाराजांना पाठवलं, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केली सुखी. इतिहास आहे. महाराज सांगण्याचा मुद्दा असा की याच्याकरता हे भाग्य कोणते, मोक्षाचं भाग्य आहे. आणि 4थं आहे भक्तीचं भाग्य.
सकृदुच्चारितमेन हरिरित्य क्षराद्वय. हे भगवान, मी तुम्हाला शरण आहे असं नुसतं भाग्यच जर बनला तर तो भाग्यवान आहे. भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरी राया. तरले तरते हात भरवसा नामधारकांचा ठसा. खरे भाग्यवान ते जे भगवान परमात्म्याला शरण गेले ते खरे भाग्य. रामायणातले प्रसंग सांगतो आणि पुढे चालतो. वनवास चालू होता. प्रभू रामचंद्र पुढे मध्ये आईसाहेब आणि मागे लक्ष्मणजी. कडक ऊन पडलं होतं. अंगावर उन्हाचे चटके लागत होते. इतक्यात रस्त्याच्या काठी एक झाड होतं. भगवान प्रभू रामचंद्र झाडाकडे वळले आणि झाडाखाली जाऊन बसले. सावली होती चांगली. भगवती सीता माता जे जाऊन बसल्या. लक्ष्मणजी फळमुळं आणण्याकरता बाजूला गेले. गेल्यानंतर सीता मातेचं लक्ष सरळ वर गेलं. तसं पूर्वी माळवदाच्या आत बसल्यानंतर माणसं वर बघायची. सराच्या खाली नाही बसायचं. कमीत कमी जेवायला तरी सराच्या खाली बसायचं नाही अशी परंपरा होती आपली. वर बघितलं. वर बघितल्यानंतर प्रकार असा होता, त्या वृक्षावर एक वेली पसरलेली होती. भगवती सीता मातेच्या अंतःकरणात भावना निर्माण झाली. प्रभू रामचंद्राला म्हणतात, प्रभू काय वेली भाग्यवान आहे, वृक्षाच्या आधारानं पसरली आहे. आता एवढं कळलं नका. प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं, सीता आपल्याला वृक्ष म्हणतात, स्वतःला वेली समजून घेतात. भगवान प्रभू रामचंद्र म्हणाले, सीते वेली भाग्यवान नाही, वृक्ष भाग्यवान आहे. वेलीनं आच्छादनवर घातलंय म्हणून वृक्षच भाग्यवान नाही. नाही नाही, वेली भाग्यवान आहे. दोघांचं भांडण काही थांबना. थोड्याच वेळात लक्ष्मणजी फळमुळं घेऊन आले. प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा, अरे आम्हा दोघांचं भांडण चालू आहे, तू न्याय दे. ती म्हणते वेली भाग्यवान आहे, मी म्हणतो वृक्ष भाग्यवान आहे. खरं भाग्यवान कोण आहे? लक्ष्मणाने हात जोडले, देवा तुम्हा दोघांच्या भांडणात आम्हाला गरीबाला कशाला पाडतं? न्यायाधीश होणं आणि परीक्षक होणं म्हणजे एका बाजूचे ठोके खाणंच आहे. कशाला आम्हाला या भानगडीत वाढता? अहो वृक्ष भाग्यवान म्हणावात आईसाहेबाला राग येईल, वेले भाग्यवान म्हणतो तुम्हाला राग येईल. कोणी कोण मी वजाबाकीमध्ये कशा करता माझ्या डोक्याला खटखट. भगवान प्रभू रामचंद्राने सांगितलं, नाही रे लक्ष्मणा, खरं सांगायला काय हरकत आहे, मला राग येणार नाही. सीता माता म्हणाल्या, मलाही राग येणार नाही, खरायला काय अडचण आहे. दोघांची परवानगी झाल्यानंतर लक्ष्मणजी म्हणते, हे बघा तो वृक्षही भाग्यवान नाही, वेलीही भाग्यवान नाही, दोघांच्या सावलीला बसणारा लक्ष्मणच भाग्यवान. तया उणी कोणी नाही भाग्यवंत, अखंड सांगात विठोबाचा. भगवत भक्त खऱ्या अर्थाने भाग्यवान असतो. आणि तो भाग्यवान असल्यानंतर जे भाग्यवान नाहीत ते असं ओरडतात, विठ्ठल अभाग्य अशी दुर्भिक्ष जे भाग्यरहित ना, इतका परमात्म्याचा सुकाळ असून सुद्धा त्यांना देवाचा दुष्काळच पडलेला असतो. कारण भाग्य नाही महाराज. भाग्य हे कमवावं लागतच, आपोआप येत नाही. कुठं अमेरिकेतून भाग्याची पार्सल येत नाही. आपल्याच कर्मात आपणच आपल्या भाग्याचे जनित आहोत. आणि जे नाहीत ते अभागी आहेत, त्यांना मात्र देवाचा दुष्काळ आहे. महाराज त्यांना का बरं दुष्काळ? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं, हा करू साठा करू साठा
मेहनती हा करू साठा मेहनती हा करू साठा भरले फाटा भरले फाटा भरले फाटा भरले फाटा भरले फाटा मेहनती हा करू करू साठा भरले फाटा आडराने परमात्म्याचा संचय करणं त्यांना कळत नाही. भगवान परमात्म्याच्या अनुभवाच्या बाबतीत 3 अडथळे: अज्ञान, अश्रद्धा आणि आळस. 3 अडथळे. पहिलं, रस्ता कळत नाही, कुठं जायचं कळत नाही, रस्त्यात काय अडचणी हे कळत नाही, आणि काही माणसाला काय कळत नाही हेही कळत नाही. अज्ञानाची घनावस्था पहिलं आहे, अज्ञान. बरं, काही ना कळतं पण श्रद्धा बसत नाही. हो, फिलॉसॉफीवर 2-2 तास व्याख्यान देतात पण एकादशीला कांद्याची भजी खातात. कळलंय का पटलंय? कळलंय पटलं नाही. बरं, कळलंय पटलंय पण प्रत्यक्षात का बरं करत नाही? त्याचं कारण आहे आळस. अहो, यावर्षी थोडी अडचण आहे, पुढच्या वर्षी आम्ही पंढरपूरला येणार आहोत. त्याच्या पुढे नाही, यावेळी थोडी अजून अडचण आली, पुढच्या वर्षी येणार आहोत. पंढरपूरला जाऊ 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 म्हणता म्हणता वैकुंठाला जातात पण पंढरपूरला जात नाहीत. आळस. 3 अडथळे: अज्ञान, अश्रद्धा आणि आळस. म्हणून तुकोबर आहे तो एक प्रकार सांगतात, नेनती हा करू साठा. परमात्म्याचा संचय करू शकत नाही, त्याला ते ओळखू शकत नाहीत. आपल्या वेदाने देवाशी 2 रूप सांगितली आहेत. द्विवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच व अमूर्तंच. मूर्त रूप आणि अमूर्त रूप. अमूर्त रूपाचं दर्शन सगळ्याला आहे. नवे नवे परमात्म्याच्या अमूर्त रूपाला पाहिल्याशिवाय आपण जगत पाहू शकत नाही. सिद्धांत असा आहे, कल्पना करा मला हा माईक पाहायचा आहे. माईक पाहायचं म्हटलं तर माझ्या अंतःकरणातली वृत्ती डोळ्याच्या माध्यमातून जाते आणि या माईकला व्यापते. व्यापल्यानंतर माझ्या अंतःकरण वृत्तीतलं चैतन्य आणि माईकच्या ठिकाणी असणारं चैतन्य दोन्ही एक झाल्याशिवाय मला माईक दिसतच नाही. दोन्ही एक झाल्यानंतर मी म्हणेन माईक लांबट आहे, काळ्या रंगाचा आहे. का? 2 चैतन्य एक झालं.
तेव्हा त्याचा अनुभव होतो. परंतु सामान्य माणसाला या गोष्टी लक्षातच येत नाहीत महाराज. का? अज्ञान आहे. आम्ही दृष्टांत सांगत असतो. एका खोलीमध्ये एका गुरुजीने एक टेबल ठेवला होता. अंधारी खोली होती. त्या टेबलवर 9 वस्तू ठेवलेल्या होत्या आणि वर्गात 40 मुलं होती. प्रश्न सांगितला, बाळाओ खोलीत जायचं आणि टेबलवर किती वस्तू आहेत त्या मोजायच्या आणि आपल्या नावापुढे आकडा लिहायचा. वर्गात 40 विद्यार्थी एकेकाला लाईननं सोडलं. जायचं त्याने आपल्या टेबलवरच्या 9 वस्तू मोजायच्या आणि आपल्या नावाच्या पुढे आकडा ठेवायचा 9. 40 जणांनी आकडा लिहिला 9 9 9. गुरुजीने सांगितलं, तुमचं 40 जणांचं चुकलं. मुलं म्हटले, गुरुजी लोकशाहीचं तत्व तुम्हाला माहित आहे का? मेजॉरिटी. कोणी मत दिले याला किंमत नाही, किती मत दिली याला किंमत आहे. कसा आंधळ तत्व आहे महाराज. आम्ही अनेक वेळा सांगतो. आता योगायोगाने लहान मुलगा बसला, एक गणित विचारतो, किती शून्य एका ठिकाणी केले आणि ते 1 होईल? कधीच नाही होणार. मी म्हणतो 1,00,000 शून्य एका ठिकाणी केलं 1 व्हायला काय हरकत आहे? नाही होत. पक्के नाही होत. आमचे वैकुंठवासी गुरुवारे मामासाहेब दांडेकर म्हणायचे, किती गाढवं एका ठिकाणी केलं ते गोड होईल. गाढव ते गाढव, गोड ते गोड. तसं मेजॉरिटीचं काय महत्वाचं आहे महाराज. हो, एका शहाण्या माणसानं सांगितलं 2 2 4 आणि 10 जणांनी सांगितलं 2 2 5. खरं कोणाचं धरायचं आता? 10 जणांचं काही एकट्याचं? एकट्याच खरं जावं लागेल ना. 10 जण चुकलेले आहेत. आता लोकशाहीचं फार विचित्र तत्व आहे महाराज. जाऊ द्या, तिकडे नको जायला आपल्याला. मुद्दा असा की गुरुजीने सांगितलं, बाळाओ तुम्ही 40 जण जरी असाल तरी तुमचं 40 जणांचं चुकलंय. कसं चुकलंय चला दाखवतो. नेलं खोलीत. टेबलवरच्या 9 वस्तू मोजून दाखवल्या आणि ज्या दिव्यानं 9 दिसत होत्या तो दिवा 10वा. आपलं हेच चाललंय. ज्यानं जग दिसत तेच आपल्या लक्षात येत नाही. म्हणून नेनती हा करू साठा भरले फाटा आडराने. परमात्म्याला न साठवल्यामुळे संसाराचा आडरानामध्ये पडलो आहोत. आणि संसारामध्ये आडरान कशाला म्हणतात महाराज? जिथं जीवाला धोका आहे, कुठं सुख नाही, अनिश्चितपणा आहे, त्याचं नाव आहे आडरान. प्रपंच हा अनिश्चित आहे महाराज. आपण या जन्मानंतर हा देह कधी पडेल कळतं नाही कळत. जन्माला आलेला माणूस ग्रॅज्युएट होईल, निश्चित का अनिश्चित? अनिश्चित. बरं, जो ग्रॅज्युएशन ज्याला मिळालेले त्याला नोकरी मिळेल का न मिळेल? अनिश्चित. नोकरी मिळाल्यानंतर मनासारखी पत्नी मिळेल का न मिळेल? अनिश्चित. मनासारखी पत्नी मिळाल्यानंतर मूलबाळ होईल, निश्चित का अनिश्चित? रात्र जाईल ह्याच्यातच. सगळं अनिश्चित. तेव्हा अशा अनिश्चित जगामध्ये निश्चित जर पाहिजे असेल तर फक्त परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याला साठवण्याची प्रक्रिया आपल्या सेवेच्या द्वारे आपण केली पाहिजे. भगवान परमात्मा ती योग्यता देतात आणि दिल्यानंतर जिकडे पाहे तिकडे बाई. श्री हरी वाचवणे तुझे नाही, एका जनार्दनी एकपणे उभा. चैतन्याची शोभा शोभत असे. जिकडं पाहू तिकडं परमात्म्याचाच अनुभव येतो, दुसरा नाही. एक सिद्धांताचं वाक्य सांगतो, योग्य रस्त्याने गेले 10 ठिकाणाहून जर रस्ते आले तर एका ठिकाणी जाणार योग्य रस्त्याने. या सिद्धांताप्रमाणे आपल्या जगात धर्म एकच आहे, पंथ अनेक आहेत. धर्म वेगळा आणि पंथ वेगळा. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह धर्म आहे. आणि ज्या ज्या साधकाने त्या धर्माच्या अंतर्गत काही साधना स्वीकारली आणि योग्य मार्गाने पोहोचले त्याला म्हणतात पंथ. आपला वारकरी पंथ किंवा त्याचं व्यापक नाव आहे वैष्णव पंथ. तसं पंजाबमध्ये शीख पंथ आहे. शीख पंथाचे संस्थापक गुरु नानक एकदा सिंहद्वीपावर गेले होते आणि
लोकांना उपदेश करत असल्यामुळे लोक झुंडीच्या झुंडी मागे लागलेली होती. वाणी पिकलेली होती. ज्यांची वाणी पिकलेली असते समाज चिटकून राहतो. आमचे वडील सांगायचे, वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांचं काल्याचं कीर्तन नगर जिल्ह्यात सरळ बेट आहे तिथं झालं होतं. सरळ बेटला काल्याच्या कीर्तनात पूर्वी सकाळ होता, पकवाज वादकच नव्हते मिळत महाराज. आता सुकाळ झालाय, खांदे बदला, यालाच वाजवायला द्या, त्याला वाजवायला, त्याला राग येईल त्याला द्या, त्याला राग येईल त्याला द्या. पण पूर्वीच्या काळात कुठं तरी एखादं दुखतंय खुब्यात वाजवता येते का? हा बोल. नाही अरे मी वाजून दाखवलं असता इथं जवळ असतं. स्वामी महाराजांनी मृदंग गळ्यात घेतला आणि काल्याचं कीर्तन असल्यामुळे कोणी एकी भुलली नारी ही गवळण घेतली अभंगाला. कीर्तन चाललं 8 तास. टाळकऱ्यांनाही कळालं आणि श्रोत्यांनाही कळालं नाही, वाणी पिकलेली होती. आम्ही 5-10 मिनिटं जर लांबवलं, काय बोनत सराट लांबवलं. तसं गुरु नानकांची वाणी पिकलेली होती. समाजाच्या झुंडीच्या झुंडी मागं लागलेल्या होत्या. सिंहद्वीपाच्या राजाचं नाव होतं शिवनाथ. विचार करू लागला, त्या साधूच्या मागे एवढे लोक लागलेत, हा साधू खरा साधू आहे का ढोंगी साधू आहे बघूया. ज्याच्याकरता शिवनाथ राजाने एके दिवशी एक वेश्या रात्री 1 वाजता गुरु नानकांना जाग करण्याकरता पाठवली. श्रृंगार करून पाठवली. श्रृंगार कळतो का शब्द? श्रृंगार म्हणजे काय? मेकअप कळत का? हा मेकअप कळत, श्रृंगार नाही कळणार. ही यांची चूक नाही हो, आपली चूक आहे. आपण मराठी बोलत असताना मध्ये इंग्रजी शब्द घालून बोलू लागलो. त्याचा दुष्परिणाम असा होणार आहे की भावी पिढीला मराठी भाषिकांनाच मराठी कळेल की नाही कोणास ठाऊक महाराज. भयानक अवस्था आहे. परमपूज्य परमवंदनीय रामसुखदाजी म्हणायचे, 4 गोष्टी बदलू नये: देशभाषा, वेशभूषा, खानपान आणि देहसंबंध. बदलू नये तर संस्कृती जगेल, नाही तर जगणार नाही. श्रृंगार शब्दातून बाजूला. श्रृंगार म्हणजे नटणे बरं का, मराठी शब्द. श्रृंगार म्हणजे मेकअप नाही, श्रृंगार म्हणजे नटणे. तेव्हा एक वेश्या श्रृंगार करून पाठवली. रात्री 1 वाजली होती. हाक मारली नानकांना. उठल्याबरोबर हात जोडून नमस्कार केला. हे भगवान, इतकं उशिरा येण्याचं कष्ट का घेतलं? आता भगवान म्हटल्यानंतर कशाला थांबते ती? गेली परत. दुसरी वेश्या पाठवली, तिला तेच उत्तर. दुसऱ्या दिवशी शिवनाथ राजा आला गुरु नानकांच्याकडे. महाराज, माझा एक प्रश्न आहे. काय? तुमच्या मनाला सौंदर्य आकर्षण करत नाही का? गुरु नानकांनी सांगितलं, राजा, मी सौंदर्याचा पुजारी आहे, पण मला एकच कळतंय, कुठेही सौंदर्य असू द्या, फक्त एका देवाचंच आहे, दुसरं कोणाचंच नाही. नाही हे भावना नर नारी, भूते देव म्हणून हे भेटतो या जना. नाही हे भावना नर नारी, अशी व्यापकत्व दृष्टी प्राप्त होते भाग्यवंतांना. पण अभागी मात्र बरले फाटा आड आणि काम क्रोधाधिक विकारामध्ये अडकतात आणि अनंत जन्मच्या जन्म दुःख भोगतात. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही देव आहे म्हणता, कुठं आहे हो, कुठं राहिलेला आहे तो? अभंगाच्या 3ऱ्या चरणात. वसवोनी आसे घर, वसवोनी आसे घर, वसवोनी आसे घर, वसवोनी आसे घर, वसवोनी आसे घर,
घातला मांग दूर घातला मेहनती हा करू साठा मेहनती हा करू साठा मेहनती हा करू मेहनती हा करू साठा माग दूर घातला 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 नेनती हा करू साठा नेनती हा करू साठा नेनती हा करू साठा ए वसोनी आसे घर माग दूर घातला माग दूर घातला माग दूर घातला वसोनी आसे घर माग दूर घातला माग दूर घातला माग दूर घातला तिसऱ्या चरणात तुकोबारा म्हणतात परमात्म्याने बाजूला गेला नाही, सगळ्या घरात असे तो. तसेच पाहिले तर घराचे 3 प्रकार आहेत. दगडा मातीचं घर, चालतं बोलतं 24 तत्वाचं देहरूपी घर, आणि ज्ञानदेवा घर छिदानंदी विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. सगळ्या ठिकाणी परमात्मा वास्तव्याला आहे, पण त्याच्या खुणा मात्र भगवंताने ठेवल्या नाही. माग दूर घातला विश्व घेऊन गेला मागेसी. ज्ञानोबा म्हणतात तया चोरा ते कवन की घेऊनशी, देवाला चोर म्हणतात. ह्या सगळ्या विश्वासगट आणि कुठलाच मागमूस ठेवला नाही. माग म्हणजे खुणा, कमीत कमी पाऊल खुणा असतात, किंवा जिथं हात लावला तिथं ठसे तरी उमटतात, पण कुठलंच ठेवलं नाही याने. सगळं बाकीच्या कुठल्या गोष्टी नष्ट केल्या आणि परमात्म्याने अस्तित्व सगळ्या जगात ठेवलेलं आहे. त्याचा सुखाळ आहे. मग महाराज आम्हाला अनुभव येण्याकरता नेमकं साधन थोडक्यातलं सांगा. ते अभंगाचं शेवटचे चरण. तुका म्हणे मन मोरे 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 मग उरले तेची तू मग उरले तेची तू मेहनती हा करू साठा मेहनती हा करू साठा मग जे उरले तेची तू मग जे उरले तेची तू मेहनती हा करू साठा मेहनती हा करू साठा भरले फाटा आडराणी मेहनती हा करू साठा मेहनती हा करू साठा भरले फाटा आडराने भरले फाटा आडराने मेहनती हा करू साठा
जाना समयो जाना भलते नाना भलते ते. वेळेप्रमाणे होऊन गेला वेळ. अधिक लांबवण्यापेक्षा थोडक्यात अशा प्रकारचं उरकून घेतलं. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेशी तू मन मुरावं लागतं. मन मुरणं म्हणजे त्याच्या आत कुठल्याच प्रकारची संवेदनानं राहणं. भगवान परमात्म्याच्या चिंतना करता 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 मन हे राम झाले, मन हे राम झाले. मन मनपणानं राहिलं नाही, ते परमात्मा रूपामध्ये एक रूप झालं. मग जे शिल्लक राहतं तेच परमात्मा तू आहेस. तू काही वेगळा नाही त्याच्यापासून. तत्वमसी ज्याला वेदाचं महावाक्य म्हणतात, त्या महावाक्याचा अनुभव तेव्हा येणार, पण त्याच्याकरता मन मुरावं लागतं. अज्ञान अवस्थेमध्ये मन उरतच राहतं, सारखं उरतं. आणि उरलेलं मन खूप पीडा देत. काय काय करीतो या मना परिनायके नारायणा करू नये त्याचे करी विवंचना आदरे पतना उपाय. तेव्हा मनाच्या बाबतीमध्ये अशी अडचण असते. त्याच्याकरता पहिल्यांदा मनाला कृपा व्हावी. मनुराजा एक देहपुरी अशी कृपा व्हावी. वाटचाल करावी. आणि वाटचाल करता करता मन राहत नाही. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी आपणा बाहेरी नलगे ठाव धुंडावा. आपल्या आतच त्याचा अनुभव येईल. त्याच्याकरता ज्या देवाची गरज आहे त्या गरजेचं कोणाकडे कसं अशा प्रकारचं स्वरूप आहे, सुंदर अशा प्रकारचं चिंतन जगद्गुरु तुकोबाराने या भंगामध्ये प्रगट केले. वेळ झालेली आपली. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, आपण मोठे भाग्यवान आहोत. ज्ञानोबा तुकोबारांच्या नंतर जन्माला आलो म्हणून भाग्यवान आहोत. नंतर जन्मलो म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतायत. नंतर जन्मलो म्हणून अभंग घेऊन त्याच्यावरच आपल्याला मोडकं तोडकं कीर्तन करतायत. आपण भाग्यवान आहोत. त्यांचे उपकार ते फेडू शकत नाहीत, पण आपल्या साधनेमध्ये त्यांची आशीर्वाद शक्ती प्राप्त करून घेण्याकरता त्यांचं नामचिंतन मात्र करू शकतो. म्हणून ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर